राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळाले नसल्याने त्यांच्यासह ओबीसी नेते देखील नाराज असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे आज ओबीसी नेत्यांनी छगन भुजबळ त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेत चर्चा केली। या चर्चेनंतर ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली। जे बिनकामाचे आहेत त्यांना आत घेतले आणि जे कामाचे आहे त्यांना बाहेर काढले। माध्यमाशी बोलताना प्रकाश शेंडगे म्हणाले की या सरकारमध्ये ओबीसींची संख्या जास्त आहे, त्यामुळे हे सरकार ओबीसींचे सरकार म्हणायला हरकत नाही, अशी भूमिका जी सरकार मांडत आहे। पण हे सगळे जरी खरे असले तरी हा सगळा गाव आमच्याच मामाचा आहे, त्यातला एक तरी कामाचा पाहिजे ना। जो कामाचा आहे त्याला बाहेर काढले आणि जे बिना कामाचे आहेत त्यांना आत घेतले, अशी टीका त्यांनी केलेली आहे। पुढे बोलताना प्रकाश शेंडगे म्हणाले की या 17 लोकांना आव्हान आहे की त्यांनी आवाज उठवावा, ओबीसींचा आणि जात जनगणनेचा प्रश्न सरकारकडे मांडून तो मंजूर करून घ्यावा। 33,000 या ठिकाणी ओबीसींच्या राजकीय जागा गायब केल्या आहेत, त्यावर भाटिया कमिशनच्या माध्यमातून डल्ला मारण्यात आलेला आहे। या जागा परत आणण्यासाठी हे मंत्री काय करतात हेच आम्ही बघणार आहोत। आजच्या बैठकीत देखील आमचा निर्णय झालेला आहे की जोपर्यंत आमच्या 33,000 जागा पुनर्स्थापित होत नाहीत, भाटिया कमिशनचा अहवाल रद्द होत नाही, कारण त्यांनी ओबीसींची 37% संख्या मागितली आहे। हा मोठा अन्याय आहे, त्यामुळे या सरकारने कुठल्याही परिस्थितीत स्थानिक निवडणुका घेऊ नयेत। छगन भुजबळ यांच्या विषयी बोलताना प्रकाश शेंडगे म्हणाले की आम्ही भुजबळ साहेबांना म्हणालो, आपण आमचे नेते आहात, आपला जो लढा आहे तो तुम्हीच लढलात। जरांगे यांचे इतके मोठे वादळ या महाराष्ट्रात निर्माण झाले होते, ते वादळ समर्थपणे हाताळण्याचे काम हे आमच्या या नेतृत्वाने केले आहे। यामुळे महाराष्ट्रातील तमाम भटके विमुक्त असतील, ओबीसी असतील, सगळ्या संघटनेच्या नेत्यांनी एका मताने ठाम निर्णय घेतला आहे की भुजबळ मंत्रिमंडळात असोत किंवा नसोत, आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहोत। पुढे बोलताना प्रकाश शेंडगे म्हणाले, थोड्याच दिवसात आम्ही रस्त्यावर ही लढाई देखील सुरू करणार आहोत। 24 तारखेला जरांगे यांचे आंदोलन सुरू होत आहे, त्याच्या समोर त्याच्या तोडीस तोड ओबीसीचं आंदोलन देखील ठिकठिकाणी सुरू होणार आहे। या सगळ्या लढ्याचे नेतृत्व भुजबळ साहेब केल्याशिवाय राहणार नाहीत। आमच्या आरक्षणाचे संरक्षण आम्हाला करावे लागणार आहे। हे जरी ओबीसीचे सरकार असले तरी देखील ओबीसीच्या आरक्षणाचे संरक्षण करू शकेल का यावर आम्हाला विश्वास नाही। उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते की नवीन लोकांना संधी देण्यासाठी काही आमदारांना मंत्रिपद दिले नाही, त्यामुळे जे नाराज आहेत त्यांनी समजून घेतले पाहिजे। या विधानावर बोलताना प्रकाश शेंडगे म्हणाले, हे बघा, शेर कभी बुडा नाही होता। हा छगन भुजबळ ओबीसीचा शेर आहे, हा कधी म्हातारा होत नाही, त्यामुळे तरुणांनी म्हातारे होण्याची व्याख्या जी आहे ती छगन भुजबळ यांना लागू होत नाही। त्यामुळे आमची विनंती आहे की अजितदादांनी पुन्हा एकदा विचार करावा। पण अजितदादा नेमकं त्या दिवशी काय म्हटलं ते बघूया आणि त्यांना काय उत्तर दिलं होतं की यावर। मंत्रिमंडळात ज्यावेळेस आपलं नाव दिलं तेव्हा काही मान्यवरांना थांबायला सांगितलं, त्यावर काही रोष वास्तविकपणे कधी काही नवीन लोकांना देखील संधी द्यावी, कधी काही जुन्यांना इथे संधी न देता केंद्रात कशी संधी देता येईल याबद्दल आम्ही विचार केला। ज्यांना योग्य पद्धतीचा मान सन्मान दिला गेला पाहिजे तो देण्यासाठी अजित पवार कुठेच कसुभरही कमी पडणार नाही, असं अजित पवार म्हणाले आहे। त्यावर छगन भुजबळ म्हणाले की तरुणपणाची व्याख्या ठरवायला पाहिजे ना, किती वर्ष तरुण म्हणायचं, 67-68 वर्ष तरुण म्हणायचं। अगोदर लोकसभेत पाठवलं होतं तेव्हा माझी तयारी झाली, तेव्हा तिथे मला थांबवलं। 2 राज्यसभेच्या निवडणुका आल्या, मी म्हटलं मला जाऊ द्या, मी इथे 40 वर्ष काम केलं आहे, तेव्हा ते म्हणाले तुमची गरज राज्यामध्ये जास्त आहे। मग आता ताबडतोब गरज कमी झाली का? मला लढायला सांगायलाच नको होतं, अशी खंतही छगन भुजबळ यांनी व्यक्त केली। अशा प्रकारे छगन भुजबळ हे एनसीपी अध्यक्ष अजित पवार यांच्यावर खूप नाराज आहेत, कारण त्यांना मंत्रिमंडळामध्ये संधी दिली नाही, कारण की ओबीसीचा लढा त्यांनाच उभा केला आणि ओबीसी वोटिंग जे आहे त्यांच्यामुळेच मिळाली, अशी चर्चा होत आहे। आणि जे ओबीसी नेते आहेत त्यांची सुद्धा अशी इच्छा आहे की भुजबळ यांना मंत्रिमंडळामध्ये संधी द्यायला हवी होती आणि ते आता ओबीसी मोर्चा सुद्धा काढणार आहेत। तर बघूया यामध्ये काय होतंय। तर त्यामधून असं दिसून येत आहे की छगन भुजबळ हे शांत बसणारे नाहीत, एक तर ते स्वतःचा पक्ष काढतील किंवा बीजेपी मध्ये जातात, काय होतंय आता ते कळणच आपल्याला। अशा प्रकारे छगन भुजबळ यांची नाराजी खुलेआम दिसत आहे आणि त्यांना व्यक्त सुद्धा केलेली आहे। बघू आता पुढे काय होतंय।